स्टार न्यूज नेटवर्कमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आणि या ठिकाणी आपण समर कॅम्प गोवर्धन इको विलेज इस्कॉन यांच्या माध्यमातून कॅम्प पाहिला तर 5 मे ते 11 मे तर प्रथम द्वितीय आणि तृतीय प्रथम या ठिकाणी आलेली मुलगी आहे आणि आपलं नाव काय आणि आपलं स्कूल कोणतं आहे? वेदिका विनोद डोहाळे. मी जवाहर नवोदय विद्यालय पालघरमध्ये शिकते. वेदिका डोहाळे. तर आपला पहिला क्रमांक आलेला आहे गणित विषयामध्ये. तर गणिताचं विषयाचं कसं स्वरूप होतं, कशा लेवल होत्या, कशा पद्धतीने टेस्ट झाल्या? टोटल लेवल 7 होत्या, पण मी तिसरी लेवल पार केली पहिल्या 4 दिवसात आणि चौथी लेवल आता आमच्या काल आणि आजच टेस्ट झाला. ओके, कशा पद्धतीने मार्गदर्शन तुम्हाला सरांचं लाभलं? ज्या ज्या गोष्टींमध्ये आम्ही चुकत होतो तो प्रत्येक प्रश्न सरांनी व्यवस्थित समजावून सांगितला, त्यामुळे प्रत्येक कॉन्सेप्ट क्लिअर झाला. मॅथ्स व्यतिरिक्त अजून कॅम्पमध्ये काय काय मज्जा होती? सायन्स ॲक्टिव्हिटीज झाला, अजून स्पोर्ट्स पण झालं आणि भक्ती तर मेन गोष्ट होती. ते सुद्धा तुम्हाला खूप मजा आली. आणि सातत्यपूर्व आपण भक्तीमध्ये राहिलात का? किती वर्षापासून कॅम्पला येत आहेत? हे माझं तिसरं टाईम मी कॅम्पला आहे. ओके, आपला दुसरा नंबर आलात का? तिसरा आले. सेकंड नंबर आपण जाऊया. येस, आपलं नाव काय? आपलं स्कूल नेम? मी योगीराज विनोद मंडे. योगीराज विनोद मंडे. ओके. मी जवाहर नवोदय विद्यालयात. कॅम्प कसा वाटला तुम्हाला? भारी झाला. माझा हा दुसरा कॅम्प होता आणि मला इथं मेनली भक्तीसाठी आलेलो मी, कृष्णाच्या बारेमध्ये जास्त जाणून घेण्यासाठी. मजा आली. खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी अनुभव मुलांचे आपण पाहतायत. आपला कितवा नंबर आलेला आहे? तिसरा. आपला कितवा कॅम्प आहे? किती वर्ष आपण येत आहेत? दुसरा कॅम्प आहे. सेकंड टाईम आले मी. दुसरा कॅम्प आहे. आपला तिसरा नंबर आलेला आहे. तर किती लेवल साधारणतः असतात मॅथ्स विषयामध्ये? गोवर्धन इस्कॉनचा जो प्रोजेक्ट आहे रूरल एज्युकेशन, या कॅम्पकरिता आपल्याकरिता पहिली लेवल कोणती होती? पहिली MNS लेवल होती. त्याच्यात 3 टेस्ट होत्या. MLA मध्ये 3 टेस्ट होत्या. MLA 1 मध्ये, त्यानंतर ML2 आणि MLA 1, MLA 2, MLA 3. तर आपण कुठल्या टेस्टपर्यंत पोहोचलात? MLA लेवल 3पर्यंत. ML लेवल 3 क्रॉस केली. 3 क्रॉस केलेली आहे. तर आपला तिसरा नंबर आलेला आहे. मॅथ्स व्यतिरिक्त इतर गोष्टी काय काय शिकायला मिळाल्या या कॅम्पमध्ये? स्पोर्ट्सची काही ॲक्टिव्हिटीज केल्या आम्ही, जसं इलेक्ट्रोप्लेटिंग वगैरे आणि कृष्ण भक्ती वगैरे पण आम्ही शिकलो होतो. कृष्णाविषयी नॉलेज, आरती वगैरे करायला वगैरे. भगवद्गीतेबद्दल तुम्हाला काय काय माहीत झालं? काय काय कोणी सांगितलं? कशा पद्धतीनं भगवद्गीतेबद्दल तुम्हाला या ठिकाणी पाठ व्हायचे का? हां, गीता पाठ घ्यायचे का? यावर्षी नाही, मागच्या वर्षी घेतलेली. यावर्षी तरी रामकथा घेतलेली. यावर्षी रामकथा घेतली. यावर्षी, मागच्या वर्षी गीता पाठ घेतलेला. तर रामकथा ऐकताना कसं वाटलं? रामकथा ऐकताना मजा आली. पण खूप म्हणजे चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करत होते. प्रत्येक इन्सिडेंटला एकदम चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करत होते, कळत होते ते. तर नक्कीच गोवर्धन इको विलेज कॅम्पमध्ये या ठिकाणी ज्या तिन्ही विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता आणि यांचा मात्र या ठिकाणी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक येणार हे विद्यार्थी ठरलेले आहेत. टोटल एकंदरीत बघितलं आपण तर 100च्या वर विद्यार्थी या कॅम्पसाठी होते आणि अशीच माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत. इस्कॉन टेम्पल वाडा पालघरमध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत. मी पत्रकार सूरज पाटील, सूरज स्टार न्यूज वाडा पालघर. थँक्यू.